आपल्या लेखकामध्ये सूचना दिली की फराळ आहे तो वनवासी बनतो आहे आता तो दत्तक देणार आहोत त्यामुळे फराळ आहे टेबलवरती जमा करून ठेवायचा आणि शेवटची सूचना की कार्यक्रम झाल्यानंतर आपण चहाचा घेण्याची तयारी सुरुवातीला परत एकदा सगळ्यांना स्वागत करतो. हिंदू संस्कृतीमध्ये दीपावलीचं विशेष महत्त्व आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळे सण चालू असतात पण त्यातही दिवाळीचं एक महत्त्व आहे ते मोठं आहे. एक तर आपल्या संस्कृतीला मोठा आपण चालणारा सण काही विशेष महत्त्व असलेला सण वैविध्याने नटलेला सण आणि तो सण आल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवं चैतन्य जागं होतं. जे काय वर्षभर प्रत्येका कष्ट वाद्या अडचणीचा सामोरं गेलेलं असतं त्या सगळ्याला विसरून त्या सगळ्याला मागे सारून आपण परत एकदा नव्या उमेदीनं नवीन वर्षाची सुरुवात करतो. त्यामुळे दीपावलीचं हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला या सर्व गोष्टीला बरीचशी पूर्ण घालायला लागली. केवळ दीपावली नाही संपूर्ण आयुष्याच्या चौकटीला खूप साऱ्या मर्यादा आल्या पण त्यातून आता आपण बाहेर पडलेलो आहोत. काही संपूर्ण संचार करायला लागलेलो आहोत. तरी देखील या कोरोना गेला त्या भावनेतून बाहेर न पडता जी काय आवश्यक काळजी असेल त्या काळजीचा वापर करत आपण नवीन पर्वाला सुरू करूया. दीपावली ही केवळ फटाके फोडणं आणि आकाशबाजी करणं याच्यापुरता मर्यादित नसून त्याला विविध गोष्टींची सांगड आहे. की जसं सुरुवातीला पहिला दिवस जो असतो दीपावलीचा वसुबारस त्या दिवशी आपण गायीची पूजा करतो. धनत्रयोदशी आहे ज्या काय समुद्रमंथन झालं आणि त्याच्यामधून रत्न बाहेर काढण्यासाठी 13व्या दिवशी धनत्रयोदशी आली आणि त्यानंतर एक आरोग्य किंवा आयुर्वेद या विषयाची सुरुवात झाली आणि त्याची आठवण म्हणून धनत्रयोदशी आहे. व्यापाऱ्यांचा श्रीकृष्ण महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर नरकासुराचा वध झाला आणि त्या नरकासुरापासून ती भूमी मुक्त झाली ही नरक चतुर्दशी. लक्ष्मीचं आगमन आमच्या घरामध्ये व्हावं आणि ती आमच्या घरामध्ये अशीच टिकून राहावी म्हणून पुढचं लक्ष्मीपूजन आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असा बलिप्रतिपदा हा नवीन वर्षाचा दिवस तो एक आहे. आणि यमराज बहिणीकडे गेले आणि तिचा आदरातिथ्य पाहून बहिणीला असा आशीर्वाद दिला की भाऊबीजेच्या दिवशी तो भाऊ तुझ्याकडे येईल आणि तुझ्याकडून जी काय सेवा आहे ती करून घेईल. त्यातून त्याला दोघांना मुक्ती मिळेल असं तो भाऊबीजेचा सण. अशा विविध गोष्टीने चालू झालेली ही दिवाळी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला आणि अयोध्येत आगमन झालं त्याचा निमित्त साधून हे सगळं आपण करतो. तर या सगळ्यांची आठवण आपल्या मनामध्ये राहावी संस्कृतीचं लक्षण आपल्या मनामध्ये व्हावं त्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी अशा स्नेहमिलनाचं आयोजन करत असतो. गेले वर्ष कार्याचा अपवाद ठरला. आता मंचावर जे मान्यवर बसलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. आजच्या कार्यक्रमाचे जे पाहुणे अशोक बाबाराव देशमाने मूळ परभणीतील आहेत. इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झालं त्यानंतर स्वतःची नोकरी चालू केली. आपण समाजामध्ये जगताना समाजातलं दुःख पाहतो. ते दुःख पाहिल्यानंतर या समाजासाठी काहीतरी करावं अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते. परंतु आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या आणि त्याच्या मर्यादा याला सामोरं जात आपल्याला काही बंधनं तयार होतात. पण यातूनही बाहेर
घरात काय अडचणी आहेत किंवा त्यांचं पालकत्व हरवलेलं आहे, अशा पाल्यांचं पालनपोषण करायला सुरुवात केली. नंतर रवींद्र कुलकर्णी यांनी याच्या कार्याचा एक दखल घेत त्यांना एक 2 एकर त्याच्या कार्यासाठी जागा दान केली आणि त्या सगळ्या जर नंदनवन फुलवर आज त्यांच्याकडे साधारणतः 200 फुलं आहेत. त्यांचं ते काय सगळं आहे स्नेहवन, त्या ठिकाणी त्यांनी विविध गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोलरवरती बायोगॅस, कम्प्युटरचं काही शिक्षण, टीव्ही पासून परावृत्तता, अशा सगळ्या गोष्टीचं एक चांगल्या गोष्टी रुजवत आज स्नेहवन नावाचं ते आश्रम चालवतात. असे अशोकराव देशपांडे हे प्रमुख पाहुणे आहेत. प्रमुख वक्ते म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत ते मकरंद मधुकर ढवळे, पुण्यामध्ये वास्तव्य आहे, कॉमर्सचं शिक्षण झालेलं आहे, ॲक्सिस काही कोर्सेस पुढे केले, त्या बँकेत नोकरीला होते, आता सेवानिवृत्त आहे. बालपणापासून तृतीय शिक्षित, विविध आपले जे काही संघाचे प्रशिक्षण वर्ग होतात, प्रशिक्षण वर्गामध्ये सातत्याने बौद्धिक किंवा शारीरिक विषयामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि आता सामाजिक समरसता जो काही प्रांताचा विषय चालतो त्याचे ते प्रमुख आहेत. विलास सुधार लांडगे भोसरीत वास्तव्य, एका खाजगी बँकेमध्ये व्यवस्थापक पदावरती कार्यरत आहे. संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित, गेल्या वर्षापर्यंत पिंपरी चिंचवड जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह होते. या वर्षीपासून त्यांच्याकडे विभागाची जबाबदारी. संतोष काशीनाथ सासवणे मुशीमध्ये वास्तव्य आहे, संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित, शेती व्यवसाय, 4 वर्ष ते संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते, प्रचारक होते आणि आता हा जो काय भोसरी गट आहे त्याच्यामध्ये दिघेपासून तर चिखलीपर्यंत, आळंदीपासून तर इंद्रायणी नगर भोसरीपर्यंत परिसराचा समावेश होतो. त्या भागाचे ते गट कार्यवाह त्यांच्याकडे जबाबदारी. मी त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक. विनोदजी बनसर निगडी प्राधिकरणात वास्तव्य आहे, चार्टर्ड अकाउंट CA पर्यंत शिक्षण झालेले आहे. संघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आता ते पिंपरी चिंचवड जो भाग आहे, जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचे माननीय जिल्हा संघचालक असं त्यांच्याकडे दायित्व आहे. शुभेच्छा. वसुबारसपासून तर भाऊबीजेपर्यंत चालणाऱ्या हा मंगलमय पर्वानिमित्त सगळ्यांना खूप शुभेच्छा. दरवर्षी आपण दीपावली सुनेवर जे करत असतो, मागच्या वर्षी आपण ठरला कोरोनाच्या महामारीमुळे आपण ऑनलाईन केलं, यावर्षी आपण प्रत्यक्ष रूपात दीपावली सुनेवर करतो. त्याचा उद्देश असा आहे की सर्व कुटुंबाने एकत्र यावं, आनंद वातावरणामध्ये एकत्र राहावं. असा घरी बौद्धिक फराळ आपण दिवाळी फराळ करतो, तसं या ठिकाणी बौद्धिक फराळ आयोजन आपण करतो. वैचारिक पातळी चांगली व्हावी त्या निमित्तानं हा आपण करत असतो. 46 वस्त्यांचं 46 वस्त्या आणि 5 नगर असं मिळून आपला भोसरी गट आपला हा काय आहे. त्या भोसरी गटामध्ये साधारण 5 नगर, इंद्रनगर, भोसरीनगर, दिघेनगर, मोशीनगर आणि आळंदीनगर अशी 5 नगर मिळून हा भोसरी गट आपला काय आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या महामारीमुळे संघाचं काम थोडंसं प्रत्यक्ष शाखा स्वरूपात नाही पण ऑनलाईन स्वरूपात आपलं हे चालू आणि महामारी जसा काळ आपला चालू झाला तसं सेवा कार्य या संदर्भात जसं मजुरांना जाणारा मजूर जे चालू झाले त्यांना जेवणाची व्यवस्था किंवा हॉस्पिटल किंवा बेड मिळत नाही, बेड मिळवण्याचं काम सुद्धा संघ शिक्षकाने आपला त्याच्यामध्ये केलं. प्लाझ्मा दान असतं, रक्तदान शिबिरं सुद्धा आपण आपला केलं. त्यानंतर राम जन्मभूमी निधी संकलन अभियान सुद्धा आपण घराघरात करतो. भोसरी गटामध्ये असं कुठलं गाव नाही, वस्ती नाही, तिथं निधी संकलनाचं अभियान आपण राबवलं. 1 कोटीपेक्षा अधिक निधी आपण त्या ठिकाणी आपण उभा करू शकतो. त्यानंतर जसं महिलांचं काम या गटामध्ये उभं राहतं, इंद्रनगरमध्ये प्रत्यक्ष महिलांचं
झालं तिथं सुद्धा गाईचं पूजा सुद्धा आपण घटस्थानावरती एकत्रित हा आपण आपला विषय याच्यामध्ये केला खूप चांगल्या पद्धतीने तो झाला त्यामुळं या निमित्ताने धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत श्री अशोकराव देशमाने मी पिंपरी चिंचवड मान्य जिल्हा संघटनाला विनंती करतो त्यांनी त्यांचा पुस्तकाचा संच देऊन भेट देऊन त्यांचा सत्कार कामाला थोडी विश्रांती देऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली अशा सगळ्यांचं आभार प्रदर्शन आपले भोसरी गटाचे जे व्यवस्थापक आहेत श्री गोविंद बिराजदार सांगलीमध्ये राहतात स्वतःचा व्यवसाय करतील ते आभार प्रदर्शन करावं इक्वाली स्नेह या निमित्ताने बसलेले सर्व माता बंधू बहिणी वेळेत वेळ काढून इथं उपस्थित राहिले त्यांचाही आभार. तसेच या कार्यक्रमासाठी जे भव्य हॉल उपलब्ध करून दिले त्यांचाही आभार. या कार्यक्रमासाठी प्रमुख जे पाहुणे लागले त्यांचाही आभार. तसेच या कार्यक्रमाला जे वकील आपले संघाचे त्यांचाही आभार. तसेच या कार्यक्रमासाठी कार्यक्रम उत्तम व्हावे यासाठी सर्व व्यवस्थेच्या विषयबद्दल जे सर्वजण आपले कार्यकर्ते मदत केले आणि हे कार्यक्रम चांगला सुंदर व्हावं म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांचाही आभार. कार्यक्रमाला जे पाहुणे लाभलेले त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोमत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ बंधू भगिनी आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या स्नेहमिलनासाठी मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. मी कामाबद्दल काही बोलेल. आपण जेव्हा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझं प्रेम आहे लहानपणापासून आपण ही शिकत घेतो आणि जसं जसं मोठं होतं तसं तसं वैयक्तिक त्या आपण संसारामध्ये मला बाकी गोष्टींमध्ये गुंतत जातो. माझं बालपण सगळं परभणी जिल्ह्यामध्ये गेलं. वारकरी कुटुंबात मी मोठा झालो. ज्ञानोबांचे कुटुंबांचे अभंग गायचे. कॉलेजमध्ये असताना स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रेरित करून गेले. घरची खूप गरिबी होती. शिकत काम करत करत माझं मास्टर्स कंप्लीट झालं. बऱ्याच लोकांनी मदत केली आणि एक कृतज्ञतेची भावना मनामध्ये होती. पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये 2012 मध्ये आल्यानंतर विप्रोमध्ये जॉईन झालो. वयाच्या दुप्पट पगार होती. बऱ्याच सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. मग कुठेतरी असं वाटायचं की जिथे कुठेतरी आत्महत्या होता दुष्काळ पडतो त्या भागातून आपण आपल्या परीने जे काही शक्य होईल ते आपण मदत करायला पाहिजे. काही दिवस दर महिन्याला मदत करायचं ठरवलं. तसं केल्यानंतर असं वाटतं की आपण वेळ पण द्यायला पाहिजे. शनिवारी रविवारी वेळ द्यायला लागतो. पण मग नंतर 2013, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी गावं सोडली आणि त्या पिरियडमध्ये माझ्या गावात पण आत्महत्या झाली.
त्याच्या पुढच्या बऱ्याच पिढ्यांना त्याच्यामध्ये सहकार्य होईल. आणि शिक्षणाचं एक असं माध्यम आहे की ते समाजातील वेगवेगळे दऱ्या दूर करण्यासाठी मदत करेल. आणि मग तिथून सुरुवात झाली की आपल्या पगारातून जेवढं शक्य होईल तेवढं काम करायचं. पहिल्या वर्षी 18 मुलांपासून भोसरीमध्ये चक्रपाणी वसाहत येथे 10x10च्या 2-3 रूममध्ये काम चालू केलं. लग्न झालेलं नसल्यामुळे आणि आईवडिलाला एकुलता एक असल्यामुळे आईवडील दोघंही शेतीवाडी सोडून सगळं पुण्यामध्ये आले. सगळा स्वयंपाक वगैरे आई करायची, बाकी सगळे कामं वडील करायचे. आणि हे सगळं चालू असताना 8-10 महिने नाईट शिफ्ट केली, पण मग ते होत नव्हतं. आणि शेवटी ठरवलं की आपण पूर्ण वेळ मुलांच्या शिक्षण संगोपनासाठीच काम करायचं. आणि लग्ना अगोदर मी नोकरी सोडून दिली. निर्णय थोडासा अवघड होता, पण तो योग्य वेळी घेणे फार गरजेचं होता. त्यामुळे मी नोकरी सोडून दिली. आणि मग त्याच्यानंतर लग्न झालं. बायकोही त्या विचाराची भेटली. तिला लग्ना अगोदर सांगितलं होतं की आयुष्यभर कोणती तक्रार करणार नाही, या अटीवर लग्न करावं लागेल. जे आहे तसं आहे त्याच्यामध्ये राहायचं, मान्य करायचं आणि आयुष्यभर मुलांसाठीच काम करायचं. मुलांसोबत राहायचं, कॉमन किचन सगळ्यांचं असेल, एक स्वयंपाक सगळ्यांना बनेल आणि माऊलीचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी एकत्र उद्धरण करायचं. 2016 पासून परत दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केलं. 2016 मध्ये 25 मुलांची जबाबदारी झाली. 2017 मध्ये अजून मुलं वाढली. तिथे काही भीक मागणाऱ्या, भंगार जमा करणाऱ्या मुलांच्या वस्त्या होत्या, त्यांच्यासाठी काम चालू केलं. आणि असे जवळपास 2018 पर्यंत 52 ते 55 मुलांची जबाबदारी झाली. 10x10च्या 2 रूममध्ये राहायचं. एका रूममध्ये जवळपास 16 मुलं झोपायचे. बायको सगळ्या 30-40 लोकांचा स्वयंपाक एकटीच करायची. ही सवय साधारणतः तेव्हा 20 वर्ष होतं. माझं साधारणतः 25-26 वर्ष वय होतं. आणि 2017 मध्ये
मुलं कशी घडले जातील यावरती काम करतो. तुम्हा सगळ्यांना त्यांचं मलाही ऐकण्याची ॲक्च्युली आतुरता आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. आत्ता माझं रनिंग 21 वर्ष चालू आहे, बायकोचं रनिंग 24 वर्ष चालू आहे आणि साधारणतः 180 मुलांची छोटीशी सेवा करण्याची संधी पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला मिळत आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज मुलं मी आलो. तुमच्यापासून फार जवळ प्रकल्प आहे, त्यामुळे तुमचं मार्गदर्शन, प्रेम, आशीर्वाद सगळ्यांना मिळावे आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच स्नेहवंत एकदा भेट द्यावी. तुमच्यापर्यंत जर काही मार्गदर्शन करताना तर नक्की करावं. आता पुढचं सगळं आयुष्य हेच काम करायचं आहे आणि संघाचं काम तर इतकं मोठं आहे की त्याच्यातून किती प्रेरणा घ्यावी आणि त्याच्यातून किती शिकावं. संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे कितीतरी लाखो प्रचार आपल्याकडे आहेत. त्यामुळे मी इथे येऊन काहीतरी मोठेपणा सांगणं किंवा अहंभाव सांगणं हे फार चुकीचं ठरेल. बोलता बोलता एखादा शब्द आगाऊ केला असेल तर माफ करावं. परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला हा खरंतर आयुष्यात प्रेरणादायी आहे. आपण कधी ना कधी वेळ काढून त्या प्रकल्पाला निश्चित भेट द्यावी. यानंतर व्यक्तिगत गीत होईल आणि त्यानंतर प्रमुख वक्ते जे आहेत त्यांचं मार्गदर्शन. दीपक शिंपी या आळंदी नगराच्या सहकार्य व्यक्तिगत चालू. संस्कृती सबकी एक चिरंतन, खून रगों में बिंदु है, विराट सागर
अशोकराव देशमाने, आपल्या जिल्ह्याचे मान्य संघचालक विनोदजी बनसर, संतोषजी, आत्मीय स्वयंसेवक बंधू, नागरिक आणि माता भगिनी, आपली ही जी हिंदू संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं वर्णन आता आपण आपल्या पद्यामधनं ऐकलं, अत्यंत विराट आहे आणि खूप जुनी आहे. खूप जुनी म्हणजे किती जुनी म्हणता येईल? आपले ज्येष्ठ कार्यकर्ते होते हरिभाऊ वाकणकर. हे एकदा पुण्याहून दिल्लीला निघाले होते आणि वाटेत भोपाळजवळ आल्यानंतर त्यांना लांब डोंगरामध्ये काही दगडांच्या आकृत्या दिसल्या आणि म्हणून त्यांनी लोकांना विचारलं की हे काय आहे? असं लांब डोंगरात असेल की त्याला वाघबीळ म्हटलं जातं. लोकही म्हणले हे वाघबीळ. त्यांना काहीतरी वेगळं वाटलं म्हणून तिथेच ते खाली उतरले आणि थेट त्या डोंगरामध्ये निघून गेले. पुढले 6 महिने त्याच ठिकाणी बसून त्यांनी थांबून त्यांनी एक संशोधन केलं आणि आपल्याला पाहायला मिळतं की एक भीमबेटका नावाचा एक मोठा परिसर हा त्यांच्या डोळ्यासमोर आला. आता भीमबेटका म्हणजे काय होतं? त्याचा सगळा अभ्यास झाल्यानंतर त्यांनी असं जाहीर केलं की सुमारे 1 लाख वर्षापासून या ठिकाणी मनुष्य प्राणी एवढ्या करतात म्हणतो की सुरुवातीला जो काही आजच्यासारखा नव्हता. आहार निद्रा भय मैथुनंच हे जसं प्राण्यांकडे असतं तेवढंच असतं, तसंच त्याही मनुष्य प्राण्याकडे होतं. परंतु हळूहळू तो समूहामध्ये राहायला लागला. नवीन नवीन शोध त्यांनी लावायला सुरुवात केली. जगणं सुसह्य करण्याकरता काही गोष्टी सुरुवात केली. असं करत करत साधारण 45,000 वर्षापूर्वी पर्यंतचा एकूण कालखंड हा त्या भीमबेटका परिसरामध्ये झाला असं लक्षात आलं. त्या ठिकाणी काही चित्र काढलेली आहे. त्याच्यावरनं अनेक गोष्टींचा छडा आला. त्या ठिकाणी जी चित्र आहे त्याच्यामध्ये काही प्राण्यांची चित्र आहे, काही माणसांची चित्र आहे. पण जे अगदी अलीकडच्या काळात ओळखलं जाणारं चित्र होतं म्हणजे 25,000 वर्षापूर्वी, अलीकडचं म्हणजे 25,000 वर्ष, त्याच्यामध्ये एक मनुष्य घोड्यावर बसलेला आहे. त्याच्या अंगावर काही शस्त्र आहेत आणि त्याच्या चारी बाजूनी त्याचे रक्षक आहेत, यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. याचा अर्थ आमच्याकडे घोडा नावाचा प्राणी होता, त्यांच्या हातात शस्त्र होतं. याचा अर्थ ते शस्त्र चालवायला शिकत होते, ते शिकार जशी करू शकत होते तसं राज्यही करू शकत होते. हे ज्यावेळेला सगळं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा आपल्या भारताची परिस्थिती किंवा आपल्या भारतामधलं मनुष्य प्राण्याचं अस्तित्व हे 25,000 वर्ष जुनं झालं. परंतु त्याच वेळेला जगाचा जर विचार करायला गेला तर लक्षात काय येतं? तर बायबलमध्ये ही पृथ्वीच मुळी 4,500 वर्षापूर्वी जन्माला आली आहे आणि 2-2,500 वर्षापूर्वी त्या पृथ्वीवरचा मनुष्य समूह जन्माला आला. तो 6 दिवसामध्ये आला. मी पहिल्यांदा काय आलं, दुसरं काय आलं, तिसरं काय आलं आणि 6व्या दिवशी मनुष्य ॲडम आणि ईव्ह जन्माला आले आणि मग पुढे आपली सगळी मनुष्य संतती आहे असं त्यांचं याच्यामध्ये प्रतिपादन. आता ज्या विचारसरणीचं मूलभूतरित्या 4,500 वर्षाच्या पलीकडे पृथ्वीच जात नसेल तर आमची ही इतकी मोठी जुनी संस्कृती हे कशी काय ते मोजणार? आणि म्हणून आपलं काहीही जरी असेल, वेदवाङ्मय असेल, रामायण असेल, महाभारत असेल, आमचे सगळे धर्मग्रंथ असतील, हे त्यांना 2-2,500 वर्षामध्ये बसवावे लागतात. आणि हेच त्यांनी आर्य बाहेरून आले असं आपल्या डोक्यावर ठेवताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर वर्षानुवर्ष वाटल्या. आधी बेंकॉले पद्धती आणि नंतर मॅक्स मुलर नावाच्या जर्मन संशोधकांनी या सगळ्या गोष्टींचा छडा लावला असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात या मॅक्स मुलरला माहिती होतं की ही खूप पुरातन बायबलमध्ये वर्णन केलेलं आहे ते अपूर्व आहे हे त्याच्या लक्षात येत होतं, पण म्हणता येत नव्हतं कारण ब्रिटिशांकडनं पगार घेऊन तो मनुष्य संशोधन करत होता. आणि म्हणून आपल्याकडल्या बऱ्याच गोष्टी या त्यांनी समोर आणायचं टाळलेलं आहे, एवढ्याच पुरता हा होता. तर अशी आमची खूप जुनी संस्कृती आहे. आज आपण या कलियुगामध्ये आहोत. 5,142 किंवा असं किती कलियुग
उपलब्ध आहे. याचा अर्थ 5142 वर्षापूर्वी महाभारताचं युद्ध संपलं आणि युधिष्ठिराला राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाचा दिवस तो कलियुगात धरून आपण बघत असतो. त्याच्या अलीकडे 2-2.5 वर्ष प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं रामायण घडले. APJ अब्दुल कलाम आपल्या एका भाषणात म्हणतात की रामायण हे 7000 वर्षापूर्वी झालं असा त्यांचा अभ्यास आहे. असं आपण जितके मागे जाऊ तितकं आपल्या भारतामध्ये आपल्याला काहीतरी दिसतं. असे आपली पुरातन संस्कृती आहे. याचे जे पहिले ग्रंथ आहेत, जगाच्या पाठीवर असलेलं पहिलं वाङ्मय जे आहे ते वेद वाङ्मय. मग वेद म्हणजे काय आहे? तर आपण महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या या वेदश्री तपोवनातच बसलेलो आहे, तेव्हा त्याचे अभ्यास आधी करायला पाहिजे. आपल्याकडे ज्ञानाची पद्धत अशी होती की भारतामध्ये हजारो गुरुकुलं होती. या गुरुकुलांच्या मध्ये माणसं एकत्र बसून विचार करत होते. आज जसे आपले प्रमुख पाहुणे विचार करताना त्यागाचा विचार करतात, मी समाजाला काय देऊ शकतो. आणि आपल्यापैकी जे धनवान लोक आहेत तेही विचार करतात की मी यांच्या कार्यकर्ता देणगी कशी देऊ. मला सर्व करता येणार नाही, पण जे चालू काम आहे त्याच्यामध्ये मी मदत कशी करू शकतो. असं देण्याची प्रवृत्ती असलेलं आपलं त्यागमय जीवन असलेली आपली ही हिंदू संस्कृती आहे. आणि त्यामुळे आपल्या भारतभर असलेल्या सगळ्या गुरुकुलांमध्ये सातत्याने विविध गोष्टींचा अभ्यास झाला. आता आपला अभ्यास बरोबर आहे का नाही हे कसं बघणार. आणि म्हणून आपल्याकडे हळूहळू पद्धत पडत गेली ती कुंभमेळ्याची. दर 3 वर्षांनी, 6 वर्षांनी, 9 वर्षांनी आणि 12 वर्षांनी भारतभरातल्या महत्त्वाच्या 4 ठिकाणी कुंभमेळे भरतात. या कुंभमेळ्यामध्ये भारतातले सगळे ही गुरुकुलं जी आहेत ते गुरु आणि त्यांचे सगळे शिष्य एकत्र जमतात. जवळजवळ 15 दिवस आपल्या सारखेच जी अन्य गुरुकुलं आहेत त्या विषयाचे लोक एकत्र येतात. कोणी ज्योतिषाचा अभ्यास करणार आहे, कोणी खगोलाचा अभ्यास करणार आहे, कोणी आयुर्वेदाचा अभ्यास करणार आहे, कोणी शस्त्रांचा अभ्यास करणार आहे, कोणी अध्यात्माचा अभ्यास करणार आहे. असे जेवढ्या म्हणून ज्ञानशाखा आपल्याकडे आहे अशा सगळ्या ज्ञानशाखांचे लोक आपापल्या गुरुकुलाच्या पद्धतीने एकत्र जमतात. आपण जे गेले 3 वर्ष अभ्यास केलेला आहे तो काय अभ्यास आहे तो एकमेकांच्या समोर मांडतात. आणि असा अभ्यासक्रम एकमेकांसमोर मांडताना जे ज्येष्ठ मंडळी आहेत गुरु म्हणून समोर बसलेले आहेत ते त्याच्यातल्या ज्या काही आवश्यक त्या दुरुस्ती आहेत त्या करायला सुरुवात करतात. त्या गुरुकुलातल्या दुसऱ्या गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे तो सांगतो की तुम्ही आता जी मांडणी करता ही थोडीशी चुकीची आहे. आमच्या गुरुकुलात असा अभ्यास झाला. हे मांडण आणि ते फोडून काढणे याला खंडन मंडण म्हणतात. अशा खंडन मंडण पद्धतीने त्या अभ्यासाचा नेमकेपणा सिद्ध व्हायचा. आणि मग असा नेमक्या सिद्ध झालेली त्या विशिष्ट विषयातली एक ऋचा तयार व्हायची. आणि मग ज्याची जी पहिल्यांदी पाठ होईल तो जो कोणी प्रमुख असेल तो दुसऱ्या दिवशी सकाळी कंबरभर पाण्यामध्ये ती जी 2 नद्यांचा संगम असेल, 3 नद्यांचा संगम असेल, जसं गेल्या वर्षी प्रयागराजला कुंभमेळा झाला, तिथे 3 नद्या आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. तर या 3 नद्यांच्या जे पात्र आहे त्या पात्रामध्ये कंबरभर पाण्यात उभं राहायचं. जो श्लोक आपण पाठ केलेला आहे तो सर्वांना सांगायचा आणि मग संथा पद्धतीने सगळ्यांनी तो पाठ करायचा. आणि मग अशा स्वरूपामध्ये आपलं ज्ञान हे पक्कं व्हायचं आणि सर्वांच्या कंठस्थ व्हायचं, पाठ व्हायचं. आणि मग असं सगळं जमलेलं ज्ञान जे असेल त्या कुंभमेळ्यातलं ते घेऊन सर्व गुरुकुलं आपापल्या ठिकाणी परत यायची. पुन्हा पुढली 3 वर्ष पुन्हा अभ्यास करायचा, पुन्हा सगळ्यांनी एकत्र यायचं. असं आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालतं. करता करता काय झालं, एक खूप मोठी असे ज्याला इंग्रजीमध्ये बंडल म्हणता येईल असे एक श्लोकांचं बंडल तयार झालं. एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी तसा संबंध नाही, प्रत्येक श्लोक परिपूर्ण आहे, पण तरी त्याचा त्या श्लोकाचा किंवा त्या एकूण स्तोत्राचा किंवा जे काही एकत्रित केलेले
त्याचा दुसऱ्याशी काही संबंध नाही अशी स्थिती होती. मग महर्षी वेदव्यासांचं वैशिष्ट्य काय की ते या सर्व विषयाचे जाणकार होते आणि म्हणून त्यांनी हा सगळा जो काही एकत्र जमा झालेलं ज्ञानभांडार होतं ते वेगळं वेगळं केलं आणि वेगळं वेगळं करून त्याचे 4 वेद तयार झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि मग या 4 वेदांच्या माध्यमातून ठराविक पद्धतीचं ज्ञान हे आपल्यासमोर यायला लागलं. मग त्याच्यामध्ये पूजा पद्धत होती, यज्ञ पद्धत होती, वागावं कसं आणि कसं वागू नये ह्याच्या संबंधी काही माहिती होती. वेगवेगळ्या ज्ञान ह्याच्यामध्ये ते वेगवेगळं होतं. पण हे सगळं कशाच्या आधारावर होतं ते आपल्या हिंदू संस्कृतीचं प्रमुख लक्षण आहे. ते म्हणजे आपला अद्वैत सिद्धांत आहे. हे अद्वैत नाव आदिशंकराचार्यांनी खूप उशिरा दिलं, परंतु ही मूळ संकल्पना आपली प्रथमपासूनची आहे. मग अद्वैत म्हणजे काय तर द्वैत नाही, 2 नाही, एकच आहे याला म्हणायचं अद्वैत. मी पुन्हा आपण एका मनुष्य जन्माला आला, हळूहळू स्वतःचं कष्ट करून काही मिळवायला लागला, समूहामध्ये वागायला लागला, हळूहळू कुटुंब नावाची एक पद्धती पडायला लागली आणि त्याचा प्राणी पण कमी होऊन मनुष्य पण सुरू झालं. अशा वेळेला तो विचार करायला लागला की मी कोण आहे, मी कोण आहे. मग त्याला उत्तर मिळायला लागलं की अरे तू म्हणजेच ब्रह्म आहेस, तू तेच तत्व आहेस. मग त्याला समजलं की अहम ब्रह्म. मग हे ब्रह्म म्हणजे तरी काय आहे तर ब्रह्म नावाची कोणी एक शक्ती आहे. ती शक्ती एकटीच होती. तिच्या मनात एकदा असं आलं की मी एकटा आहे, मला अनेक व्हायचं आहे. एकोहम बहुस्या. मग एकाचं अनेक होताना त्यांनी जी विविध रूपं घेतली ती म्हणजे आता आपल्याला पाहायला मिळणारी सगळी सृष्टी आहे. म्हणजे याच्यामध्ये असंख्य ग्रहतारे आहेत. मग आपल्या या पृथ्वी नावाच्या या ग्रहावर डोंगरदऱ्या आहेत, नद्या आहेत, समुद्र आहेत, त्या जमिनीखाली काही खनिज द्रव्य आहेत, सगळ्या जंगलामध्ये असलेली वेगवेगळी झाडं आहेत, त्या झाडं सगळी उपयुक्त आहेत आणि इथे असलेले सगळे पशु पक्षी आणि मानव असे सगळेजण आहेत. हे सगळे म्हणजे आता कोण आहे ते त्या ब्रह्माचे सगळेजण आविष्कार आहेत. म्हणजे मी ब्रह्म आहे हे त्यातल्या प्रत्येकाला कळालं की त्याला अध्यात्म कळालं. म्हणजे मी ब्रह्म आहे, मग तुम्ही कोण आहात असा ज्यावेळेला प्रश्न आला तेव्हा त्याचं उत्तर आलं त्वं तत्त्वमसि. तू तेच तत्व आहेस. मी ब्रह्म आहे, तू तेच तत्व आहेस. पण तू म्हणजे फक्त मनुष्य का नाही. इथे असलेला हा माईक ते सुद्धा ब्रह्म आहे. या पृथ्वीवर मी उभा आहे किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर मी उभा आहे तोही ब्रह्म आहे. आणि तो ब्रह्म आहे म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा भूमीला स्पर्श करतो आणि पादस्पर्शम क्षमस्वमे असं म्हणतो की हे भूमी मी तुझ्या आता पाय लावणार आहे, तुला तू मला क्षमा कर, कारण ती आणि मी एकच आहोत. मी ब्रह्मच आहे. मी सगळे मानव प्राणी, सगळे पशुपक्षी, वृक्षवल्ली. आणि म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे होण्याचे. ते पुढेही म्हणतात वेदभाव ब्रह्म अमंगल. त्याचा उल्लेख नंतर. तर असं अद्वैत तत्वज्ञानाच्या आधारावर जे सगळं काही ज्ञान त्याच्या गुरुकुलामध्ये जमा होत होतं तेच सर्वांच्यापर्यंत पोहोचावं याच्याकरता कुंभमेळे आणि वेगवेगळी गुरुकुलं अशी पद्धत होती. आता ज्ञान कशाला म्हणायचं? आपल्याकडे ज्याला ज्ञान म्हटलेलं आहे ते आपल्याला हे अध्यात्माचं ज्ञान व्हावं एवढ्याला ज्ञान म्हटलेलं आहे. त्याला विद्या म्हटलं. आणि म्हणून अनेक विद्यापीठांचं बोधवाक्य असं सा विद्या या विमुक्तये, जी आपल्याला सर्व काळजीतून मुक्त करते. म्हणजे जगायचं कशाला या काळजीतून जी मुक्त करते तिला विद्या म्हणायचं. पण मग बाकी फॅकल्टीज आहेत त्याला काय म्हणायचं? त्याला अविद्या म्हणायचं. पण ती अविद्या म्हणजे महात्मा फुल्यांनी म्हटलेली अविद्या नाही. महात्मा फुल्यांनी म्हटलेली अविद्या हे मेकाले पद्धतीचे शिक्षण जे आहे, पहिली, दुसरी, तिसरी, 11वी, 12वी आणि मग पुढे कॉलेजचं शिक्षण, त्याच्यानंतरचं पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण, या सगळ्याला शिक्षण त्यांनी म्हटलंय.
ज्याला विद्या म्हटलंय, आणि ते घेतलेलं नसलेलं त्यांनी अविद्या म्हटलं. ती अविद्या इथे अपेक्षित नाही. इथे अविद्या म्हणजे विविध ज्ञान, शास्त्रांचं ज्ञान म्हणजे अविद्या, आणि तीही विद्येच्या बरोबरच महत्वाची आहे. कारण मोक्ष मिळवायचं असेल तर अध्यात्म ज्ञान पाहिजे, आणि जगायचं चांगलं असेल तर अविद्येचं ज्ञान पाहिजे. अशा या दोन्हीच्या ज्ञानाच्या माध्यमातून आपला हा संस्कृतीचा प्रवाह पुढे पुढे येतो. सुरुवातीला हा सगळा संस्कृतीचा प्रवाह आपल्या सप्त सिंधूच्या परिसरामध्ये होता. टप्प्याचा विचार करायला गेला मे रावी, सतलज, बियास अशा ज्या 7 नद्या आहेत, त्या 7 नद्यांच्या परिसरामध्ये असलेला जो काही समाज होता, तो पहिल्यांदा ज्ञान मिळवून काही विशिष्ट पातळीवर उभा झाला. मग तिथे असलेला जो तरुण वर्ग होता, त्याच्या मनात असं यायला लागलं की ह्या सप्तसिंधूच्या परिसराच्या पलीकडे काही आहे की नाही. ते पाहायला जाण्याकरता तो तिथनं बाहेर आहे. थोडा पलीकडे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं इथे पण मनुष्य समूह आहे. ते पण आपल्यासारखे थोडे मागे पुढे असतील, पण आपल्यासारखे तेही सुसंस्कृत व्हायला लागले. मग त्यांच्याशी त्यांची चर्चा सुरू केली. मग आपल्या बोलीभाषेतून चर्चा करताना समजा त्यांना पाणी पाहिजे, ते त्यांनी म्हटलं पाणी पाहिजे, तर त्यांना पाणी शब्द माहीत नव्हता, म्हणून ते म्हणले आप. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्याला पाणी म्हणतो त्याला हे आप म्हणतात. मग ते बरोबर अशी त्यांनी मान हलवली. मग त्यांनी ते आप घेतलं आणि संतुष्ट झालं. असा ते भारतभर प्रवास करत असताना कुठे त्याला जल शब्द होता, कुठे त्याला नीर शब्द होता, कुठे जीवन शब्द होता. असे निरनिराळे त्या त्या बोलीभाषेतले शब्द या सप्तसिंधूच्या परिसरात असलेल्या लोकांची जी काही बोलीभाषा होती त्याच्यामध्ये भर पडत गेले, आणि संस्कृत नावाची एक अखिल भारतीय उपयोगी पडेल अशी भाषा, ज्याला देववाणी म्हणतात, अशी सुरू झाली. आणि त्यामुळे आपण जे जे ज्ञान मिळवू ते सर्व या देववाणीमध्ये आणण्याचा सगळ्यांचा खटाटोपच आहे. म्हणजे आपापल्या ठिकाणी असंख्य बोलीभाषा होत्या, त्या त्या प्रदेशाच्या आणखीन काही बोलीभाषा होत्या, आणि सगळ्यांची मिळून सामायिक अशी संस्कृत नावाची ही बोलीभाषा होती की जी सर्वांनाच ती बोलता येईल. आजच्यासारखी ती अवघड झालेली नव्हती. ती सहजगत्या आईकडून मुलाला अशी ती येत असल्याकारणाने, प्रवाहित असल्याकारणाने सर्वांना आपल्या कुटुंबामध्येच ती येतो, आणि त्याच्यामधनं रचना होती. असं होताना त्याच्यामध्ये रामायण आलं. मग रामायण तरी कसं आलं? महर्षी वाल्मिकी हे तपश्चर्या करत असताना एका दिवशी पहाटे ते उठले, स्नान वगैरे नदीवर केलं, आणि सहजगत्या बहुधा सूर्याला नमस्कार करत असावे, आणि तेवढ्यात त्यांना एका क्रौंच पक्षाचं विव्हळणं ऐकलं. आणि म्हणून ते वळून पाहिलं तर एका व्याधाने त्यांना बाण मारलेला होता, आणि येथे क्रौंच पक्षाची जोडी होती, नर आणि मादी. त्यातल्या नराला तो बाण लागला आणि नर खाली पडला. ज्या क्षणी नर खाली पडला, त्या क्षणी मादी त्याच्याभोवती फेऱ्या मारायला लागली, विलाप करायला लागली, मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली. कारण तिला त्याचं दुःख खूप झालं, माझा नवरा असा तडफडतोय आणि मी काही करू शकत नाही. हा जो सगळा तिचा विलाप आहे, हा पाहून महर्षी वाल्मिकींना काही श्लोक आठवले, ज्याच्यामध्ये ते निषादाचं तो जो शिकारी होता त्याची त्यांनी निर्भत्सना केली. तो म्हणला आपण माझा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, मी जर माझा प्राणी मारून खाल्ला नाही तर मी काय खाऊ शकतो. पण तरी सुद्धा ही जी काही पहिल्यांदी त्यांनी जे श्लोक उच्चारले ते त्यांच्याही लक्षात आले की आज आपण पहिल्यांदी काही काव्यमय बोललेलो आहोत. इतके दिवस मी गद्यामध्ये बोलत होतो, आज मी काव्यमय बोललेलो, आणि त्याचा छंद हा अनुष्ठूप हा नंतरच्या काळामध्ये त्याला नाव मिळाला. पण असं छंदोबद्ध काव्य ते महर्षी वाल्मिकींनी सुरू केलं, आणि त्याच्यातून त्यांनी प्रभू रामचंद्राची संपूर्ण कथा लिहून काढली. कारण त्यांना दुसरे महर्षी नारद भेटले, आणि त्यांनी विचारलं की वाल्मिकी तुम्ही असे दुःखी का बसलाय? ते म्हणले दुःख करू दे तर काय करू, जगाच्या पाठीवर जावं तिकडे दुःखच आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना तो क्रौंच पक्षाचा प्रसंग आठवला. मग नारद महर्षी त्यांना असं म्हणले, नारदच ना तर दुसरं कोण? नारदच आहेत. नारद महर्षी असं म्हणले की तुझ्या जर मनाला शांतता हवी असेल तर सर्वांच्या मनाला रमवणारा जो राम आहे
त्या रामायणाची तू कथा लिहिला, त्या महापुरुषाची कथा तू लिहिला आणि म्हणून संपूर्ण रामायणाची कथा ही महर्षी वाल्मिकीने लिहून काढली आणि त्या मन रमवणाऱ्या रामाचं चरित्र लिहून झाल्यावर त्यांच्या मनाला शांतता मिळाली. असे ते महर्षी वाल्मिकी. असे अनेक ऋषीमुनी आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये आपापल्या पद्धतीचं ज्ञान मिळवत होते, लोकांच्यापर्यंत पोहोचवत होते आणि शिक्षण नावाची एक गोष्ट आपल्याकडे चालू होती. त्याच्यानंतर महर्षी वेदव्यासांचाच विषय, यांनी वेदांची रचना केली. त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे एक हस्तिनापूर नावाचं राज्य होतं आणि त्या ठिकाणी कौरव पांडव नावाच्या दोन चुलत भावंडांमध्ये भांडण झालं आणि त्याच्यामध्ये खूप नाट्यमयता पण आहे. पण ही नाट्यमयता नुसती नाट्य म्हणून नाही आहे, तर त्याच्यामध्ये धर्माचे जागरण आहे. त्याच्यामध्ये यतो धर्मस्ततो जयः असा एक विशिष्ट संदेश आहे. जो धर्माचं रक्षण करेल त्याचं धर्म रक्षण करेल. त्यामुळे सत्य, धर्म, अहिंसा अशा सगळ्यांचं रक्षण करण्याचा विषय या महाभारतात आलेला आहे आणि म्हणून त्यांनी जय नावाचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला. हा जय नावाचा इतिहास ज्याला फक्त इतिहास होता तेव्हा तो 10,000 लोकांचा होता. मग तो भारत नावामध्ये आणखीन परिष्कृत झाला किंवा त्याच्यामध्ये 25,000च्या आसपास श्लोक आले आणि ज्या महर्षी व्यासांनी तो पूर्णपणे लिहून काढला त्याच्यामध्ये 1 लाखापेक्षा अधिक श्लोक आले. असा तो जय भारत आणि महाभारत असा तो ग्रंथ तयार झाला. आणि त्या ग्रंथामध्ये फक्त ही हस्तिनापूरचीच एकत्रित कथा नव्हती, तर त्याच्याबरोबर असलेल्या असंख्य लोकांची, अनेक राज्यांची, अनेक व्यक्तींची अशी सरमिसळ त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती एकत्र आली की ज्याच्यातून सगळ्या नागरिकांना एक विशिष्ट धर्माचा संदेश जाईल. पुन्हा धर्म म्हणजे काय की मी ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहेस, आपण सगळे एक आहोत. मी कुणावरही अन्याय करायचा नाही, कारण ज्याच्यावर मी अन्याय करेन तो मीच आहे ना. मीच माझ्यावर अन्याय कसा करू शकतो असा विचार मनात आणून त्यांनी चांगल्या पद्धतीने वागावं अशा स्वरूपाची ती सगळी मांडणी होती. अशी आपली ही जीवन प्रवाह पुढे चालत असताना या वेदांच्या आधारावर यज्ञ संस्कृती पुढे सुरू झाली. या यज्ञ संस्कृतीमध्ये पुढे पुढे जात असताना सुरुवातीला हे यज्ञ हे विविध देवतांना समोर ठेवून केले जात होते. या देवता कोण होत्या तर पंचमहाभूत अशा हे देव सगळे होते. आणि पूजा पद्धत तरी कशी होती तर एखाद्या केळीच्या पानावर अथवा विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवावी, आधी थोडे तांदूळ ठेवायचे अक्षता, त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि पुन्हा 3 बोटांनी येणाऱ्या अक्षता ठेवून त्या सुपारीवर त्या वाहायच्या आणि म्हणायचं की मी वरून देवाची येथे प्रतिष्ठापना करतो आहे. या ठिकाणी मी पर्जन्य देवतेची प्रतिष्ठापना करतो आहे, या ठिकाणी मी इंद्राची स्थापना करतो आहे. आणि मग अशा स्थापना झालेल्या देवाकडे आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची की यावर्षी पाऊस चांगला पडू दे, यावर्षी पिकं भरपूर येऊ दे. जे काही मनातली इच्छा असेल ती तिथे व्यक्त व्हायची. ती व्यक्त करून झाल्यानंतर नमस्कार केला जायचा आणि पुन्हा एकदा 3 अक्षता वाहून जी प्राणप्रतिष्ठा केलेली ती सुपारीमधला देव आहे त्याला आवाहन करायचं की आता तुम्ही स्वस्थानी परत जा आणि मग ती सुपारी, ते पान, त्या अक्षता त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून विसर्जन करायचं. अशी आपली पूजा पद्धती होती. पण अशी पूजा पद्धती आणि यज्ञ संस्कृती चालू असताना हळूहळू त्याच्यामध्ये एक भर पडत गेली, ती म्हणजे हत्यांची. सुरुवातीला साधा प्रसाद दिला जात होता, मग वस्तू शिजवून प्रसाद सुरू झाला आणि मग हळूहळू प्राण्यांची हत्या त्याच्यामध्ये सुरू झाली. आणि मग शेकड्यांनी प्राण्यांची हत्या ही सुरू झाल्यानंतर समाजामध्ये विचार सुरू झाला की एवढी हत्या योग्य आहे का, कशा करता ही हत्या केली जाते. आणि त्याच्यातून त्याचा निषेधाचा विषय सुरू झाला. हा निषेधाचा विषय खूप पुढे आला. तो 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांच्यामध्ये एक जैन तत्वज्ञान आणि एक बौद्ध तत्वज्ञान याच्यामध्ये अहिंसेला खूप मोठं महत्त्व आहे उत्पन्न झालं. खरं म्हणजे भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी जैन धर्म किंवा बौद्ध धर्म सुरू केलेला नाही. बौद्ध धर्माच्या अगोदर 24
23 तीर्थंकर होऊन गेले. त्यांनीही काही समाजामध्ये मांडणी केलेली होती. आणि भगवान गौतम बुद्धांच्या आधी सुद्धा साधारणपणे 6 बुद्ध होऊन गेले. ते 7वे होते आणि 8वा मैत्रेय नावाचा पुढचा बुद्ध येणार आहे. अशी बौद्ध धर्माची सुद्धा मांडणी. आणि गौतम बुद्ध सुद्धा एकदम गौतम बुद्ध झाले नाही. त्यांनाही जवळजवळ 550 जन्म घ्यावे लागले. 550 वर्षे जेव्हा ते स्वतःला संक्रमित करत गेले, आपल्या स्वतःची क्षमता वाढवत गेले, ते 551व्या जन्मामध्ये त्यांना ते बुद्धत्व प्राप्त झालं, त्यांना ज्ञान प्राप्त झालं. मग त्याच्या अलीकडचे 550 जन्म आहेत ते कशावरनं? ते जेवढ्या जातक कथा आहेत, प्रत्येक जातक कथा म्हणजे त्यांच्या जन्माचं एक एक गोष्ट ती आपल्याला सांगितली. आता ज्यांना असं वाटायला लागलं की आपण बुद्ध व्हावं, कारण हे यज्ञ संस्कृतीमध्ये होणारी जी काही हानी आहे, हिंसा आहे, ती मला नको. आणि म्हणून त्यांनी हळूहळू हिंसेपासून दूर होण्याकरता बौद्ध धर्म स्वीकारला, काहींनी जैन धर्म स्वीकारला आणि हळूहळू वाटचाल पुढे सुरू झाली. भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्या धम्मामध्ये फक्त पुरुष वर्गाला भिक्खू व्हायची संधी होती, त्यावेळेला त्यांची पत्नी, त्यांची आई, नंतर आनंद नावाचा एक शिष्य होता त्याची आई, यश नावाचा एक शिष्य होता त्याची आई, अशा सगळ्या जणी म्हणायला लागल्या की हे पुरुषांकरताच का बरं? हे नवीन ज्ञान मलाही लोकांना द्यावंच वाटतंय, मलाही तुमच्या धर्मामध्ये सामील करून घ्या. जेव्हा ते एका विशिष्ट क्षणी त्याला होकार देण्याची वेळ गौतम बुद्धांवर आली, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की जो माझा बौद्ध धर्म पुढे 1000 वर्ष अक्षुण्ण पद्धतीने टिकेल असं मला जो वाटलं होतं, तो आता फक्त 500 वर्ष जगेल, टिकेल. याचं कारण महिलांचा त्याच्यामध्ये सहभाग झालेला आहे. हे ते का म्हणले माहिती, परंतु त्यामुळे आनंदाला सांगितलेल्या या गोष्टीचं प्रत्यक्ष पुढे येतं. साधारण 500 वर्षानंतर, म्हणजे 2000 वर्षापूर्वी, त्यांच्या निधनानंतर 400-450 वर्षांनी सम्राट अशोक हा राजा होता. आणि या सम्राट अशोकाच्याच काळामध्ये बुद्ध धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा, वादविवाद, कामाच्या पद्धतीमध्ये काही वेगळेपणा यायला लागला आणि तिथे निर्णय करावा लागला. एक मोठी धर्म परिषद म्हणून निर्णय करावा लागला की जे गौतम बुद्धांनी मूलतः सांगितलेलं ज्ञान आहे त्याच्याप्रमाणे जे चालतील त्यांचा वेगळा पंथ असेल आणि वेगळ्या पद्धतीने जाणाऱ्यांचा वेगळा पंथ असेल. जुन्या पंथाला हीनयान नाव पडलं. यान म्हणजे वाहन. ज्या वाहनामध्ये कमी लोक बसले त्याला हीनयान म्हटलं गेलं आणि ज्या वाहनामध्ये अधिक लोक बसले त्याला महायान असं म्हटलं. आणि मग या महायान पंथामध्ये अनेक लोक सामील झाले, कारण तो खूप सोपा असा तो पंथ होता. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांची पूजा करायला सुरुवात झाली. आजवर आपल्याकडे मूर्ती नव्हत्या, पशुपक्ष्यांच्या वगैरे असतील, वेली किंवा अशा काही वेलबुट्टी असतील, परंतु माणसाची प्रतिमा ही पहिल्यांदी गौतम बुद्धांची तयार झाली. आणि मग गौतम बुद्धांना नमन करणं, त्यांना फुलं वाहणं, त्यांच्या चरणाशी बसणं असा विषय सुरू झाला, पूजा पद्धती सुरू झाली. आणि मग त्याच्यातून ते करणारे सगळे महायान या पंथामध्ये जायला लागले. इकडे जैन धर्म आपापल्या पद्धतीने मोठा होत होता. असं ज्यावेळेला खूप वाढायला लागलं की एकीकडे जैन पंथामध्ये असलेले जे काही संन्यासी होते ते संन्यासी आणि महिला संन्यासी अशाची संख्या वाढायला लागली. इथे बुद्ध भिक्खू यांची आणि भिक्षुणी यांची संख्या वाढायला लागली. या मधल्या 500 वर्षाच्या काळामध्ये ग्रीकांचं एक खूप मोठं आक्रमण आपल्यावर झालेलं, अलेक्झांडरचं आक्रमण झालेलं आणि ते आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्याच्या माध्यमातून परतून लावलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आपली संस्कृती हळूहळू पुढे पुढे जात होती. हिंसेकडून अहिंसेकडे आपण गेलेलो, परंतु अहिंसेकडे गेल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की जर अशा स्वरूपात पुन्हा एकदा आक्रमण झालं तर, आणि म्हणून पुन्हा एकदा हातामध्ये शस्त्र धरण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. आदि शंकराचार्यांचा कालावधी पद्धतीने पूजा पद्धती आणि त्याच्यामध्ये पंचोपचार, षोडशोपचार अशा पूजा पद्धती वाढत गेल्या. मग घरातला देव हळूहळू मोठा झाला, मग बाहेर देवळं सुरू झाली, मग तिथल्या मोठ्या मूर्ती, मग तिथे मोठे
उपचार असे प्रकार सुरू झाले. असा अनुभव आपल्याकडे साधारण कार्यपद्धती सुरू झाली ती 1200-1300 वर्षापूर्वी. साधारण 5व्या शतकामध्ये आपल्याकडे आत्तापर्यंत नसलेले जे सगळे पूर्वीचे देव होते ते आता देव म्हणून राहिले, पण त्याच्यामध्ये भर पडली गणपती म्हणजे गणपती, शैव म्हणजे शंकराची, वैष्णव म्हणजे विष्णूची आणि शाक्त म्हणजे देवीची. अशा 4 पूजा पद्धतींना नव्याने सुरुवात झाली. नवी स्तोत्र रचली गेली आणि त्या पद्धतीने काही कर्मकांड सुद्धा सुरू केली आणि मग भारतभर याचा फैलाव झाला. आदिशंकराचार्यांच्या लक्षात आलं की असे वेगवेगळे देवता असलेले लोक परस्परांच्या मध्ये भांडणं करतात. मग गणपती श्रेष्ठ का शैव श्रेष्ठ? मग शैव आणि वैष्णव तर आपल्याला माहितीच आहे की खूप जुनीपासून चाललेली वादावादी आहे. गंध उभं लावायचं का आडवं लावायचं, या सगळ्या गोष्टी त्यातून सुरू झाल्या आणि मग आदिशंकराचार्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये भर घातली की पंचायतन पूजेची घातली. शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना नाटक ओढायला लागले, मांसाहारी मंडळी शाकाहारी लोकांना नाटक ओढायला लागले. पण मग त्याच्यातून एक मध्यम मार्ग निघाला की फक्त गाईचं मांस खायचं, बाकी कुठल्याही प्राण्याचं खायला. पण मग तरीसुद्धा जे गाईचं मांस पूर्वीपासून खात होते त्यांचं काय? मग अशा गाईचं मांस खाणाऱ्या लोकांना, गोमांस भक्षण करणाऱ्या लोकांना अस्पृश्य ठरवलं जायला लागलं. साधारण 5व्या-6व्या शतकापासून ही एक चमत्कारिक विकृती आपल्या देशामध्ये वाढायला सुरुवात झाली. आणि मग जे असे कोणी गोमांस खाणारे आहेत त्यांची रवानगी गावाच्या बाहेर सुरू झाली. मग त्यांनी गावात यायचं नाही, येणार असतील तर त्यांनी ओरडाओरडा करत यायचं. मग ते गावाबाहेर राहणारे म्हणून त्यांनी शेतीची कामं करायची. अशा एक गोष्टी त्यांच्याशी लावल्या जायच्या. त्याच्याही पूर्वी अस्पृश्यता आपल्याकडे होती. जुन्या धर्मग्रंथांमध्ये चांडाळ असा एक आपल्याकडे शब्द आहे. पण चांडाळ किंवा डोंग हे दोघे जण स्मशानामध्ये काम करणारे. स्वाभाविकपणे स्मशानात काम करणाऱ्या लोकांच्या पासून सर्वजण काही अंतरावर राहणार हे ठीक होतं, पण ती अस्पृश्यता नाही. फक्त चांडाळातून अंघोळ करून येईल असं आदिशंकराचार्यांच्या श्लोकांमध्ये सुद्धा चांडाळाचा उल्लेख आपल्यात मिळतो की ते एकाएकदा ते अद्वैत तत्वज्ञानाचा हे करून प्रवचन करून बाहेर पडले. काशीमधली गोष्ट आहे. आणि बाहेर पडले आणि नदीच्याकडे जायला लागले तेव्हा वाटेमध्ये तो चांडाळ आढावा बसवलेला होता. ते त्याला म्हणले की चांडाळा बाजूला हो, मला नदीकडे जायचं. तो म्हणला का बाजूला हो? ते म्हणले का म्हणजे तू चांडाळ आहेस, अस्पृश्य आहेस. तो म्हणला वा, आत अद्वैत तत्वज्ञान तुझ्यात आणि माझ्यात तेच तत्व आहे. तू ब्रह्म आहेस, मी ब्रह्म आहे, माती जन्म आहे ब्रह्म आहे, मी लाकूड ब्रह्म आहे आणि माणसासारखा माणूस मी आहे आणि तरी मी अस्पृश्य आहे. त्या क्षणी आदिशंकराचार्यांना सुद्धा ज्ञान झालं. आता आदिशंकराचार्यांचं ज्ञान कमी होतं का? पण ती अविद्या होती. खरी विद्या कुठली मिळाली? सा विद्या या विमुक्त आहे. जी विद्या मुक्त करते, तू आणि मी मध्ये भेद आहे, द्वैत आहे, हे काढून टाकते मनातनं, ती विद्या. त्या विद्येचं ज्ञान आदिशंकराचार्यांना झालं. आणि त्यांनी चांडाळाला खाली वाकून त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि ते म्हणले आज त्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष आविष्कार मला करता आला, तू जीवनात घेऊन गेला. असं त्यांच्याही काळामध्ये घडलं. आणि त्यामुळे चांडाळ किंवा डोंग ही जरी जुनी कल्पना असली तरी ती स्मशानात काम करतात इतक्या पुरतच ते होतं. परंतु ही आता जी अस्पृश्यता पुढे यायला लागली ती आणखीन थोडीशी वाईट. त्यात आणखीन भर कसली पडली तर 7व्या शतकामध्ये स्थापन झालेला इस्लाम हळूहळू भारताकडे यायला लागला. आणि 712 मध्ये मोहम्मद बिन कासिमनी भारतावर पहिलं आक्रमण सिंधमध्ये केलं. राजा ताहिरचं राजवट संपवली आणि तिथल्या असंख्य लोकांना मुस्लिम केलं. आता त्यांना मुस्लिम केल्यानंतर आपली संस्कृती वाटचाल करते एका विशिष्ट स्तरापर्यंत येऊन थांबली. आता हे मुस्लिम हे नवीनच एक प्रकरण समोर आलं. पण त्यातनंही आपल्या देवल महर्षींनी एक वेगळा मुद्दा काढला आणि आपल्या सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून, वेदांचा अभ्यास करून त्यांनी देवल स्मृती नावाचा वेगळी स्मृती उत्पन्न केली की ज्याच्या माध्यमातून सर्व मुस्लिम झालेल्यांना परत हिंदू करून घेता येईल. त्यामुळे ती प्रक्रिया त्या काळामध्ये सुरू झाली. परंतु 8व्या-9व्या शतकापासून भारतावर
या सगळ्या वायव्य प्रांतांकडनं आक्रमणं सुरू झाली. जे मुस्लिम झाले होते त्यांची आक्रमणं प्रचंड वेगाने सुरू झाली आणि मग आपल्या भारतातून प्रचंड लूट करून जायला सुरुवात झाली. जोपर्यंत ही लूट होत होती तोपर्यंत आपल्या संस्कृतीला धक्का पोहोचला नाही. कारण आपले हिंदू पद्धती, अद्वैत तत्वज्ञान, त्याच्या आधारे नंतर आलेलं विशिष्ट अद्वैत, मग केवलाद्वैत, असे वेगवेगळे त्याच्यातले आणखीन प्रकार, आपली सगळे ज्ञान मिळण्याच्या सगळ्या पद्धती, हे सगळं आपल्या संस्कृतीचं चालू होतं. अडचण तिथे नाही. परंतु ज्यावेळेला हा मुसलमान 12व्या-13व्या शतकामध्ये भारतामध्ये आलेला, तिथे स्थिर होऊ लागला. हुमायून, बाबर वगैरे आपल्याला सगळे आता ते राज्यकर्ते माहिती आहे, ते इथे आले आणि स्थिर झाले. आणि मग स्थिर झाल्यावर त्यांनी काय सुरू केलं, तर मग त्यांनी आपला इथे वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाची आणि वाईट गोष्ट त्याची झाली की तत्पूर्वी आपण सर्वजण नदीकाठी प्रातर्विधीला जातो. पण आताची स्थिती काय उत्पन्न झाली, आता त्यांच्या ज्या जन्मखान्यातल्या महिला आहेत त्या नदीवर जायला तयार नव्हत्या आणि त्यामुळे त्यांच्याकरता स्वच्छतागृह, शौचालय बांधण्याची वेळ आली. पण मग ही साफ कोण करणार? मग ही साफ करण्याकरता आपल्याकडे पकडलेले जे लोक होते अशांना त्यांनी 2 पर्याय दिले. एक, मुस्लिम व्हा, तुम्हाला सन्मानाचं पद मिळेल. आणि जर हिंदूच राहायचं असेल तर ही स्वच्छतेची कामं करावी लागेल. त्याच्यातून महर्षी वाल्मिकींना मानणारा जो प्रचंड लढवय्या असा एक समाज होता वाल्मिकी समाज. बहुतेक सगळेजण राजपूत होते, लढवय्ये होते, पण हरले होते, युद्ध हरले होते आणि म्हणून कैदी म्हणून त्यांच्याकडे होते. अशा सगळ्यांनी हिंदुत्व सोडायचं नाही म्हणून हातामध्ये खराटा घेतला. शौचालय साफ करायला त्यांनी सुरुवात केली. अशा अनेक ज्ञातींना त्यांनी कामं केली. हळूहळू नगर उत्पन्न झाली, गावांच्या जागेवर नगर उत्पन्न झाली, शहरं उत्पन्न झाली. मग शहरं स्वच्छ करण्याची जबाबदारी मग एक घोर नावाचा समाज तयार झाला. इतके दिवस गावामध्ये मरून पडलेलं जे जनावर असेल ते कोणाचं आहे हे पाहून तो शेतकरी ते उचलत होता आणि आपल्या शेतामध्ये मरून करत होता. पण आता शहरामध्ये पडलेलं मेलेलं जे काही पशु आहेत, पाळीव प्राणी आहेत, तो कोण नेणार? मग काही जणांना सांगितलं हे काम उद्यापासून तुम्ही करायचं. त्याच्यातून घोर नावाचा एक समाज तयार झाला. मग त्याच्यापासून तयार होणाऱ्या कातळीच्या चपला बनवणारा चर्मकार समाज तयार झाला. असे वेगवेगळे समाज आपल्याकडले ज्यांना आज आपण अस्पृश्य समजतो, असे समाज या इस्लामच्या कार्यकाळामध्ये पुढे येतील. ही जशी एकीकडे आपल्याकडे अवनतीची परिस्थिती आहे, दुसरीकडे प्रगतीची परिस्थिती आपल्याकडे खूप मोठी होती. 3-3.5 हजार वर्षापूर्वीपासून आपल्याकडे प्रचंड व्यापार होता. इथे बनवणारे सर्व कारागिरी जे लोक होते ते खूप काही तयार करत होते आणि आपण जगाच्या बाकी युरोपच्या देशांमध्ये सगळं काही नेत होतो. आणि भारतामध्ये तिकडनं संपत्ती येत होती, सोनं येत होतं आणि आपल्याकडनं तयार झालेला माल तिकडे जात होता. आणि त्यामुळे व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपण प्रचंड श्रीमंत होतो. जवळजवळ 18व्या शतकापर्यंत आपण श्रीमंत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एकूण जगाच्या आयात निर्यात व्यापारापैकी 33% व्यापार फक्त एकट्या भारताचा होता. त्याच्यामध्ये रेशमी कापड होतं, अस्थिदंत होतं, सोन्या चांदीचे दागदागिने होते, रत्न होती, हिरे होते, मसाल्याचे पदार्थ होते आणि आपण सर्वतोपरी प्रचंड श्रीमंत झालेलो होतो. पण हा सगळा 12व्या शतकापासून आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये वेगळा बदल झालेला दिसतो. तो म्हणजे ही जी आक्रमणं झाली आणि इथे मुस्लिम समाज स्थिर झाला, त्यांनी हिंदू समाजावर जे आक्रमण आणि त्रास द्यायला सुरुवात केला, त्याच्यातून पुढे विषय आला हा समाज वाचवायचा पडतो. आणि मग आपल्याला समजतं की संपूर्ण भारतातल्या सर्व प्रांतांच्या मध्ये संत समुदाय सुरू. आपल्या महाराष्ट्रामध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज 12व्या शतकापासून, मग महात्मा बसवेश्वर होते, असे किती आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, वेळ खूप झालेला आहे. पण अशा सगळ्या संत महंतांनी संपूर्ण भारतामध्ये भक्ती संप्रदाय सुरू केला आणि त्या भक्तीच्या माध्यमातून सगळा इथला हिंदू समाज पुन्हा एकदा सक्षम राहील याच्याकरता प्रयत्न केला. याला काही ऋषीमुनींनी वेगळी मदत केली. जसे स्वामी विद्यारण्य होते, त्यांनी हरिहर राय आणि बुक्कराय या मुसलमान झालेल्या दोघांना
पुन्हा हिंदू करून घेतलं, विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी अशांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली आणि शिवबाजला छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि ते हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. असं भारतभर असे छोटे छोटे प्रयत्न करणारे अनेक लोक ही आपल्या संस्कृतीची पुढे पुढे जाणारी पावलं आहेत. आज आपण ज्यावेळेला आजच्या दिवसाकडे पाहायला लागतो तेव्हा अशी आपली खूप जुनी संस्कृती सगळ्या जगाच्या पेक्षाही अत्यंत पुढारलेली ही कशामुळे टिकली तर अत्यंत आपण लवचिक आहोत. काल सापेक्ष बदल करण्याची आपल्यामध्ये तयारी आहे. असे आपण बदल करत गेलो म्हणून आपण टिकलो. जगाच्या पाठीवरती इतर देश जे आहेत यांना सेमेटिक पंथ म्हणतात आणि हे सेमेटिक पंथ आपला एकच देव, एकच पुस्तक, एकच पूजा पद्धती याच्यामुळे संकुचित झालेले आहे आणि त्यामुळे त्यांना धर्मप्रसार करण्याची आवश्यकता होती. आपल्याला धर्मप्रसार करण्याची आवश्यकता भासत नाही, कारण ज्याला हा विचार पटेल तो सहजगत्या हिंदू धर्माचं अनुसरण करू शकतो. फ्रान्सिस गोटियर नावाचे एक फ्रेंच गृहस्थ पुण्यामध्ये आले, हिंदू धर्माचा अभ्यास करण्याकरता आले. ते जरी ख्रिश्चन होते तरी त्यांचा हिंदू धर्माबद्दलचा अभ्यास वाढत गेला. श्री श्री रविशंकरांचे शिष्य बनले, छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप अभ्यास केला आणि आता पुण्याच्या जवळ एक मोठे शिवाजी महाराजांचं केंद्र त्यांनी उभं केलं आणि हिंदू धर्मावर व्याख्यानं आणि प्रवचनं करत ते भारतभर फिरत असतात. फ्रेंच ग्रस्त आहे पण हिंदी शिकून घेतलं, संस्कृत शिकून घेतलं आणि काही प्रमाणात मराठी पण शिकून घेतलं आणि श्री रविशंकरांचे सगळे ग्रंथ ते सगळी मांडणी ते आता आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये करतात. त्यांना हिंदू होण्याची आवश्यकता नाही. मार्गारेट नोबल ही आयरिश महिला भारतामध्ये आली, स्वामी विवेकानंदांकडे जाऊन म्हणली की मला हिंदू व्हायचं आहे. ते म्हणले आधी चांगली ख्रिस्ती हो. चांगली ख्रिस्ती झालीच की तू हिंदू होतेसच, कारण हिंदू हा सर्व जगाला विश्वाला व्यापणारा विषय आहे. एका समुदायाकरता एका पूजा पद्धतीचा असा तो संकुचित विचार नाही आणि त्यामुळे जगाच्या पाठीवर सगळीकडे जाणारा हा हिंदू धर्म आहे. संस्कृतीची वाटचाल खूप मोठी आहे. त्यातला काहीसा अंश मी तुमच्या समोर आज मांडू शकतो. विषय खूप मोठा आहे, परंतु वेळेचं भान लक्षात घेऊन त्या ठिकाणी थांबतो.